बातमी आहे सामच्या इम्पॅक्टची। बीड शिक्षक आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी समोर येते। सामच्या बातमीनंतर अखेर अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल झालाय। 15 मार्च रोजी शिक्षक धनंजय नागरगोजेंची आत्महत्या करण्यात आली होती। 18 वर्षांपासून पगार देत नसल्याने आत्महत्या झाली होती। तर याच संदर्भात आता अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश काशीत। तर योगेश, काय सांगाल? अखेर आरोपी मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अनुदानित आश्रमशाळा शिक्षक जे की धनंजय नागरगोजे यांनी 15 मार्च रोजी आपलं जीवन संपवलेलं आहे। जी विना अनुदानित शाळा होती त्यावरती 18 वर्ष काम केलं, मात्र पगार मिळत नसल्यामुळे ते उदासीन झाले होते। या उदासीनतेमधून त्यांनी बीड शहरातील कृष्णा बँकेच्या जे की एसी रूम असते, एसी रूमला गळफास घेऊन त्यांचं जीवन संपवलेलं आहे। आणि आत्महत्या करण्याच्या अगोदर त्यांनी एक पोस्ट केली होती जी की संतापजनक ती पोस्ट होती। जे की संस्था चालक आहेत विक्रम मुंडे असतील, अतुल मुंडे असतील आणि विजयकांत मुंडे असतील, या संपूर्ण लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं। मात्र सामच्या इम्पॅक्ट नंतर आता समाज कल्याण विभागाकडून श्रीकांत घुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देत या संपूर्ण लोकांवरती कारवाई केलेली आहे। विक्रम मुंडे, विजयकांत मुंडे आणि त्याचबरोबर अतुल मुंडे आणि इतर लोकांवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणामध्ये संपूर्ण बघू शकतो की 15 मार्च रोजी घटना घडली आणि 3 दिवसांनी पोलीस आणि विभागाला जाग आलेली आहे। मात्र जे काही संस्था चालक आहे त्यांच्यावरती कारवाई करा अशी देखील मागणी झाली होती। आणि आज संपूर्ण या विषयावरती शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीने श्रीकांत घुले यांच्या फिर्यादीवरनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत। जी धन्यवाद योगेश दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण सामचा इम्पॅक्ट पाहतोय। अखेर अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 15 मार्चला शिक्षक धनंजय नागरगोजेंनी आत्महत्या केली होती। 18 वर्षांपासून पगार न मिळाल्याचा आरोप या प्रकरणात होता।